बहिणींना जून जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये खात्यात जमा झाला। अखेर प्रतीक्षा संपली, पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण नवीन नियम लागू झालेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? हो, जून आणि जुलै दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मला मिळाले। धन्यवाद। मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? होय, आज माझ्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले। लाडकी बहीण योजनेमुळे मला आधार मिळाला। धन्यवाद। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? हो, माझ्या खात्यात आजच जून आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले। शासनाने गरिबांना अशीच मदत करावी हीच अपेक्षा। राज्यातील तमाम लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी खास आनंदाची बातमी घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर हसू तर येईल, पण तुमच्या मनातील उत्साहाचा जरा खळखळून वाहू लागेल। कारण की काही दिवसापासून तुम्ही सगळ्या आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती गोष्ट आता लवकर आली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। तर माझ्या प्रिय बहिणींनो, ती वेळ अखेर आलेली आहे। तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला आहे। बातमी इतकी मोठी आहे की ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे, कारण की फक्त आता हप्त्याचे पैसे नाहीत, तर वर तुम्हाला जुलै 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये सुद्धा भेटणार आहेत। फक्त आपण ही बातमी आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। बरोबर ऐकलं, 3,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यात कधी येऊ शकते, आणि काही भाग्यवान महिलांना खात्यात तर आधीच आले असेल। पण थांबा जरा, तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका। तुम्हाला सगळ्या अगदी सोप्या सविस्तर भाषेमध्ये समजावून सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लपवलं आहे। हो, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांनी आनंदाने खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहावं, हा बाबा तुमचे पैसे जमा झालेत। अजून पैसे मिळाले नसतील तर त्यांनी, किंवा कोणाला मिळणार असेल तर त्यांनी चिंता करू नका। पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, तर आनंदाच्या लाटेने डुबकी मारूया। चला तर मग बातमी अजून जवळून अनुभवूया। व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा। आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा होण्याची सुरुवात झाली आहे। ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल, कारण ही योजना तुमच्या आर्थिक समीक्षक करण्यासाठी, तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी, आणि विशेष म्हणजे सरकारने हा निर्णय का घेतला, कारण सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक आहेत, आणि त्यामुळे ऑगस्ट मध्ये आचारसंहिता लागू होईल। या काळात हप्त्याचे वितरण थांबू शकतं, म्हणून महायुती सरकारने एक मोठा विचारपूर्वक निर्णय घेतला आहे। जून आणि जुलै हे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचा। याचा अर्थ तुमच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा होणार आहेत। तर खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी डबल धमाल आहे, नाही का? तर रात्रीच सरकारने 12 जिल्ह्यांची यादी बैठक करून घेतलेली आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून पैसे वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेत तातडीने पैसे वितरण करण्यासाठी आदेश दिले आहेत। त्यामुळे कोणताही विलंब होणार नाही, कोणालाही विलंब होणार नाही याची खात्री घ्या। लाडक्या बहिणींनो, काही गोष्टी तुम्हाला नीट समजून घ्यायच्या लागतील, कारण की महिलांनो, योजनेतून वेगवेगळ्या यामागे काही ठोस कारणामुळे आपल्याला सुरुवातीला बहिणीचे कमी पडत होते, म्हणजे पैसे उशीर येत होते। कमेंट मध्ये ज्यांचे नाव आहे त्यांना मी सांगतो कोणकोणते जिल्हे आहेत ते। चला तर मग पाहूया। पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कमेंट्स आलेले आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलेलं मागच्या वेळी त्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत। त्यानंतर नाशिक, धुळे, वर्धा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पनवेल, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये अनेक बहिणी पैसे जमा झाल्यानंतर कन्फर्म केला आहे। आता सांगा, तुम्ही संदेश कोणत्या जिल्ह्यातून ऐकत आहात, तर कमेंट मध्ये नक्की मला कळवा। त्यानंतर जिल्ह्यातील पैसे वितरणाची अजून माहिती आपण राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी 3,000 रुपये जमा झाले, तर काही ठिकाणी 1,500 रुपये जमा झाले असतील। पण फरक पडतो कोणत्याही योजनेतून। आपल्याला आता समजून घेऊया की योजने तुमचा आर्थिक सक्षमीकरणासाठी, याचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँके खात्याशी जोडलेला असणं आवश्यक आहे, कारण जर आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत। कारण की थांबा, फक्त आधार कार्डच नव्हे तर तुमचा नंबर सुद्धा बँकेची लिंक असलेला आवश्यक आहे, कारण बँकेकडून आता मेसेज आले आहेत की काही तांत्रिक कारणामुळे किंवा सिस्टीम अपडेटमुळे आधार लिंकिंग निष्कृष्ट होऊ शकत नाही। तर आजचा तुमच्या बँकेत जा आणि UIDAIF च्या वेबसाईटवर जाऊन
तुमचा आधार बँक लिंक स्टेटस तपासा की प्रक्रिया फक्त 2 मिनिटाची आहे, पण यामुळे तुमचा हप्ता वेळेवर येऊ शकतो. जर तुम्हाला याबाबत शंका असेल तर तुमच्या जवळच्या सेवा केंद्रात जा आणि तपासून घ्या. कारण दुसरी महत्वाची गोष्ट आहे, तुमचा आधार कार्डवर नाव, बँक खात्यावर नाव आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जात दिलेलं नाव तंतोतंत जुळलं पाहिजे. बघा, बऱ्याचदा असं होतं की आधार कार्डवर तुमचं नाव सौर टिंबटिंब विकास, टिंबटिंब चौगुले असं वगैरे असलं तर फक्त तुम्हाला अर्जात तुमची पूर्ण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही सुद्धा असतील किंवा पत्ता असेल, दोन्ही चेक करून घ्यायचं आहे. तर चुका असतील तर ते नीट करून घ्यायचं आहे. त्याची ते चुका झाल्या निघाल्यानंतर आपण अपडेट नंबर करून पासबुक, आधार कार्ड किंवा अर्जाची कॉपी तपासून फरक पडतो. बँकेत जाऊन पण दुसरं करून घ्यायचं प्रक्रिया थोडा वेळ खाऊन जाईल, पण तुमच्या पैशासाठी गरजेचं. तिसरी गोष्ट आहे, तुमच्या बँकेत खाते जोडलेले मोबाईल नंबर त्याचे सक्रिय आवश्यक. बऱ्याच बहिणीला बाबतीत त्यांनी बँक खात्याशी मोबाईल नंबर जोडलेला नाही, रिचार्ज केल्यानंतर सुद्धा पैसे देत नाही. मग असं आहे की तुम्ही बँके खात्याशी तुमचं पोस्टाचं असू दे किंवा कोणतेही खाजगी बँक असू दे तिथं तुम्ही लिंकच केलं नसल्यामुळे तुम्हाला मेसेज येत नाही. सुविचार वापर यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर सक्रिय करून गरजेचं. आजच तुम्ही रिचार्ज करून घ्या आणि तुम्हाला मोबाईल बँकेशी लिंक करून घ्या. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी साठी सक्षम असावं लागणार आहे. कारण सर्वात महत्वाचं, जर तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याची जर 3,000 रुपये 1,500 रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला जून आणि जुलैचे 3,000 रुपये अटीने जमा होणार आहेत. तर 3,000 रुपये नक्कीच जमा होणार असतील किंवा लवकर जमा होणार असतील, यापैकी काही अटी निर्माण होणार आहेत, परंतु विलंब होऊ शकतो. सरकारने स्पष्टपणे सांगितले का कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. त्यामध्ये आत असल्यानंतर ज्या घरी 4 चाकी नसावी, कुटुंबात कोणतीही सरकारी नोकरी नसावी, आयकर विभाग सुद्धा चेक केलं जाणार आहे. महिला योजनेसाठी अपात्र ठरतील यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी चौकशी करून आदेश दिले आहेत. या चौकशीत तुम्हाला घरात 4 चाकी नसावी, मोठे मालमत्ता नसावी, आयकर विभाग कागदपत्र सगळी बघितले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांकडून यांनी लॅपटॉपवर प्रत्येक गावातील माहिती उपलब्ध करून घेणार आहेत ना. तुमच्या नावावर 4 चाकी किंवा प्रॉपर्टी असेल तर तुमचा अर्ज ऑनलाईन रद्द होणार आहे. जर तुम्हाला खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर घाबरू नका. काही तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्र त्रुटीमध्ये असं काय होऊ शकते, यामध्ये काय आपण चुका निघू शकतात. बँक खात्यात तपासून पहा. काय वेळेस तुम्हाला जमा असतील तर IFC किंवा SMS किंवा आधार कार्ड चेक करून पहा. तुमचे बँकेशी लिंक केलेलं तुमचं खातं डीबीटी सक्षम आहे का, किंवा बँकेत जाऊन तपासा. सर्व काही ठीक असेल तर तरी पैसे जमा झाले नसतील तर जवळपास लाडकी बहीण योजना कार्यक्रम संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. काही महिलांना खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर ठोस आहे की लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयाच्या महिलांसाठी आहे. या आधी योजना 60 वर्षापर्यंत होती, पण नंतर 65 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात आलं आहे. जर तुमच्या कुटुंबाला 4 चाकी किंवा वाहन असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात जाऊ शकतं. कारण की तुम्ही हाय प्रोफाईल सोसायटी राहता तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल. कारण ही योजना शेतकरी किंवा गरीब लोकांसाठी किंवा सबसिडी किंवा असेल त्यांना पात्र आहे. कारण यासाठी ती योजना राबवली आहे. ज्यांच्या घरात ट्रॅक्टर आहे ते चालू शकतं. कुटुंबातील 2 ते पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येत असेल तर वगळण्यात आले. याशिवाय सरकारने अर्जाची पडताळणी खूप काटेकोरपणे केली आहे. काही महिलांना हप्ते सध्या पेंडिंग ठेवले आहेत कारण त्यांच्या अर्जाची काही त्रुटी आढळल्यास आता मोठा आकडेवारी तुमच्या समोर येणार आहे. कारण सरकारने 2-3 दिवसात तब्बल 3,700 कोटी रुपये वितरित करण्यात आहे. कारण योजनेतून 2,53,00,000 महिलांना सामील आहेत. ही आकडेवारी खूप मोठी आहे आणि यातून सरकारने योजनेबद्दल गांभीर्य दिसून येत आहे. इतके एक छोटासा पेज आहे. ही योजना गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. तेव्हापासून अनेक मुलींनी 21 वर्ष पूर्ण केले आहेत. त्याने नवीन पात्र मुलींना योजनेत सामील करणं हा सरकारचा पुढचा मोठा प्रश्न आहे. कारण की या समावेश आहे. सरकारने नारी शक्ती दूत किंवा लाडकी बहीण योजनेचे पोर्टल तुम्हाला सुरू करावे लागणार आहे. त्यानंतर नवीन अर्ज सुरू आहे. मुलींसाठी लाभ मिळू शकतो. पण सध्या सरकारने 65 वर्षातील महिलांना वगळण्यात आले, पण वय 21 वर्ष असणाऱ्या मुलींना समावेश अजून केलेला नाही. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महत्वाची बातमी, इतरही सरकारकडून योजनेचा लाभ घेणार आहे. तर महिलांना वॉशिंग मशीन आणि शिलाई मशीन सुद्धा, सायकल, स्कूटी, भांड्याचा सेट आणि इतर घरांमध्ये घरकुल योजनेसाठी 4.25 लाख रुपये ज्या केंद्र सरकार 2.5 लाख रुपये देणार आणि वरती हे 1.25 लाख रुपये हे देणार आहेत. तर तिथून पुढे सुविधा शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप सुद्धा मोफत घेण्याची जवळपास कार्य संपर्क साधण्यासाठी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
तपासात माहिती निघाली अशी की सोप्या स्टेप्स फॉलो करण्यासाठी बँकेकडून पैसे झाल्यानंतर मेसेज तुम्हाला तपासून युपीआय आयडी किंवा युपीआय बॅलन्स, युपीआय स्टेट बँक किंवा कोणतीही बँक असली, HDFC, महाराष्ट्र बँक, ऑटोमोबाईल का आधार किंवा त्यामध्ये लवकर जमा होणार आहे, तुमच्या खात्यामध्ये पेमेंट झाले की नाही लवकरात लवकर तुम्हाला कळून येणार आहे. आणि आता खात्यात बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आनंदाची ही तुम्हाला महत्वाची बातमी मिळालेली आहे. कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. पुढील 4 ते 5 दिवसात 28 जून 2025 पर्यंत पात्र बहिणांना खात्यामध्ये पैसे जमा होतील. म्हणजे विशेष कोणतीही चौकशी किंवा पडताळणी न करता पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर महत्वाचं कागदपत्र तुम्हाला म्हणजे उत्पन्नाचा दाखला काही खास प्रकरणात लागणार आहे, कारण कागदपत्र सादर करावे लागणार. शेवटची गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड, बँक खातं, रेशन कार्ड किंवा इन्कम टॅक्स किंवा काय असेल आयकर विभागाचं तुम्हाला असेल मार्गदर्शन त्यासाठी तुम्हाला चेक करणार आहे. त्या अंगणवाडी सेविका चेक करून तुम्हाला मग सांगतील. आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आनंद साजरा करा आणि जर अजून नसतील आले तर धीर धरा. तुमच्या मेहनतीचे आणि प्रतीक्षेचे फळ नक्की मिळेल तुम्हाला. चला तर मग ज्यांना पैसे मिळाले असतील त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना धीर धरा. तुमचे पैसे कुठे जाणार नाही, तुमचे पैसे येणार आहेत. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जवळच्या लाडक्या बहिणींना सेंड करा, पाहुण्या मंडळीमध्ये सेंड करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग धन्यवाद.